मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. 1950च्या सुमारास प्रथम स्टेनलेस स्टीलने भारतात प्रवेश केला. तो प्रवेश घरगुती उपयोगाच्या भाड्याच्या स्वरूपात भारतीय बाजारात झाला. आजही देशातील एकूण मागणीच्या 80% मागणी घरगुती भाड्याच्या स्वरूपातीलच आहेत. परदेशात विशेषतः विकसित देशांतून स्टेनलेस स्टीलच्या उपयोगाचे प्रमाण घरगुती भाड्यांपेक्षा पेट्रोलियम, खते, औषधे, वाहतूक, अणुऊर्जा, इमारती बांधकाम यासारख्या उद्योगातून अधिक आहेत. परिच्छेद. स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड, क्रोमियम, निकेल यांचा उपयोग करून हा मिश्रधातू बनवला गेला आहे. 1970 पर्यंत स्टेनलेस स्टील पूर्णतः आयात करण्यात येत असे. 1970 मध्ये भारतात दुर्गापूर येथे स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनाची वार्षिक 3000 टन क्षमता असलेला सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना सुरू झाला. 1975 मध्ये अहमदाबाद येथे स्टेनलेस स्टीलचे पट्टे बनविण्यास सुरुवात केल्याने भांडी उत्पादकांना ते अधिक सोयीचे झाले. 1970 पर्यंत स्टेनलेस स्टीलच्या मागणीचा आकडा तसा कमी होता. वर्षाला 18,000 टन ही कमाल मर्यादा गाठली गेली होती. पण 1970 नंतरच्या दशकात मागणी सतत लक्षणीय स्वरूपात वाढत गेल्याचे ध्यानात येईल. यापुढे स्टेनलेस स्टीलची मागणी वाढतच राहणार असा अंदाज व्यक्तविला जात आहे. देशातील सालेम स्टील प्लांट हा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग या उत्पादनाच्या बाबतीत आशा निर्माण करणारा म्हणून पाहिला जातो. दुर्गापूर येथील स्टील प्लांटने इलेक्ट्रिक भट्टी चालू केल्यामुळे वार्षिक स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनाची मर्यादा 2 कोटी टनापर्यंत गाठली आहे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील कारखान्याच्याही स्टेनलेस स्टीलचे उत्पादन वाढींचे कार्यक्रम आखले आहेत. परिच्छेद. अशा तऱ्हेने वाढत्या मागणीबरोबर देशातील स्टेनलेस स्टीलचे उत्पादनही वाढत आहे. हे सुचिन्ह. तथापि देशातील उत्पादित स्टेनलेस स्टीलचा भाव विशेषतः इतर देशांच्या उत्पादनापेक्षा प्रति टनामागे जवळजवळ 25% जास्त पडतो. परदेशात तयार होणाऱ्या रंगीत स्टेनलेस स्टीलकडे आमच्या उद्योगांचे अजूनही लक्ष गेलेले नाही. तेव्हा त्यासाठी संशोधन व विकास याकडे अधिक लक्ष देणे निसंशय जरुरी आहे.